आणि यानंतर काही बातम्या सविस्तरपणे पाहूयात। यंदाच्या आषाढी वारीत पंढरपुरात आल्यावरती संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा विसावा बदलला आहे। प्रदक्षिणा मार्गावरील संभाजी चौकातील नव्या कोऱ्या इमारतीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा पंढरपुरात मुक्काम असेल। देहू संस्थानच्या वतीने पंढरपुरात नवीन पादुका मंदिराची इमारत बांधण्यात आली आहे। कसं आहे संत तुकाराम महाराज यांचं नवे पादुका मंदिर याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। आपण तो पाहूया। तुका म्हणे दावा पुढे पंढरी आहे विसावा। तुकाराम महाराजांच्या पालखीचा पंढरपुरात विसावा असतो आणि यंदा तुकाराम महाराजांच्या पंढरपुरातील विसाव्याचं ठिकाण बदललंय। यंदा देहू संस्थानच्या वतीनं पंढरपुरात स्वतंत्र तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी स्वतंत्र मंदिर उभा करण्यात आलंय। अत्यंत सुरेख शैलीतील असणारं हे मंदिर पेशवेकालीन पद्धतीची असणारी जी सागवानी रचना आहे ती खरं तर या मंदिराच्या मंडपाला केलेली आहे। त्याचबरोबर तुकाराम महाराजांची आकर्षक अशी मूर्ती देखील एका लाकडी मेघडंबरीत या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे। नगर प्रदक्षिणा मार्गावर संभाजी चौकात हे खरं तर देहू संस्थानचं नवीन तुकाराम महाराजांचं पादुका मंदिर उभारलंय। यापूर्वी कालिकादेवी चौकात तुकाराम महाराजांच्या पादुका असायच्या, मात्र आता या संभाजी चौकात आलेल्या आहेत। त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीत पंढरपुरातील तुकाराम महाराजांचे जे विसाव्याचं ठिकाण आहे ते कुठंतरी बदललेलं दिसतंय। नवीन विसाव्याच्या ठिकाणी खरं तर भाविक येतील अशी आशा आहे। त्यासाठी संपूर्ण नवी कोरी इमारत देहू संस्थानच्या वतीनं बांधण्यात आलेली आहे आणि याच इमारतीमध्ये तुकाराम महाराज आता नव्यानं यंदाच्या आषाढी वारीत विसाव्याला येणार आहेत। त्यामुळं पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे या विठोबाच्या दर्शनानंतर संतांच्या दर्शना येणाऱ्या वारकऱ्यांना तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी आता संभाजी महाराज चौकातील देहू संस्थानच्या नव्या इमारतीत यावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।